आयुष्य म्हटलं की चढ उतार, यश अपयश हे येणारच। यशाचे शिखर चढत असताना अपयशाची एखादी पायरी येणारच, परंतु याचा अर्थ आपण त्याच पायरीवर रेंगाळत बसावं असा नसतो। कारण आपले प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर यश तुम्हाला पुन्हा नव्याने गवसणी घालण्यासाठी सज्ज झालेले असते। अशा वेळी मनाला गरज असते ते प्रेरणेची। अपयश आल्यावर तो आयुष्याचा भाग आहे असं समजून सोडून देत पुन्हा नव्याने प्रयत्न करायला पाहिजे। आणि अशाच एका IAS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास आज मी तुम्हाला सांगणार आहे। तुमचे क्षेत्र कोणतेही असो, परंतु IAS मनीषा आव्हाळे यांचा प्रवास तुम्हाला नक्कीच प्रेरणा देणारा असेल। चला तर मग वेळ न लावता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढेही पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करा। त्याने काय होईल तर असेच नवनवीन व्हिडिओ यापुढेही तुम्हाला पाहता येतील। मनीषा यांच्या वडिलांना शिक्षणाची प्रचंड आवड होती, परंतु घरच्या परिस्थितीमुळे ते शिक्षण घेऊ शकले नव्हते। त्यामुळे उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न त्यांनी आपल्या मुलीमध्ये पाहिलं। माझी मुलगी एक ना एक दिवस नक्की कलेक्टर होणार असं स्वप्न त्यांनी पाहिलं। शेतकरी असणाऱ्या मनीषा यांच्या वडिलांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून कष्टातून मुलीला शिकवलं आणि मुलीनेही UPSC मध्ये टॉप करत 2018च्या एक्झाममध्ये 33 रँक मिळवून आपल्या वडिलांचं अधिकारी होण्याचं, कलेक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे। वाशिम जिल्ह्यातील मंगळूर तालुक्यातील सायखेडा गावच्या त्या आहेत। चौथीनंतर मनीषा आव्हाळे यांनी 5वी ते 6वी पर्यंतचे शिक्षण धुळे येथे घेतले आहे। त्यानंतर 7वी ते 8वी इथपर्यंतचे शिक्षण त्यांनी राहता येथे घेतले आहे। त्यानंतर 9वी 10वी त्यांनी पुणे येथून पूर्ण केले आहे। पुढे 11वी साठी त्यांचे पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये ऍडमिशन करण्यात आले। पुढे IALS लॉ कॉलेजमधून त्यांनी LLB चे शिक्षण पूर्ण केले आहे आणि त्यानंतर UPSC ची तयारी करण्यासाठी वडिलांनी त्यांना दिल्लीला पाठवलं। दिल्लीला आल्यानंतर UPSC ची त्यांनी जोरदार तयारी सुरू केली। पहिल्याच प्रयत्नात त्यांनी 833वा रँक मिळवला। हाच अटेम्प्ट देत असताना वडील आजारी पडले होते, त्यामुळे त्यांना 1.5 महिना ICU मध्ये ठेवण्यात आले होते आणि यावेळी मनीषा या देखील आपल्या वडिलांसोबत होत्या आणि याच काळामध्ये त्यांच्या आईलाही कॅन्सर असल्याचे निदान झाले। त्यामुळे अतिशय खडतर परिस्थितीत, हालाकीच्या परिस्थितीत त्यांनी हे यश आणलं होतं। पहिल्या प्रयत्नात 833वा रँक आला आणि ज्यावेळी वडिलांना लक्षात आलं की आपली मुलगी कलेक्टर होऊ शकणार नाही, तेव्हा त्यांनी आपल्या मुलीला UPSCच्या तयारीसाठी पुन्हा एकदा दिल्लीला पाठवलं। यावेळी मात्र वडील म्हणाले होते की आता गावाकडे कलेक्टर होऊनच ये आणि त्यानंतर आपल्या दुसऱ्याच प्रयत्नात 2018च्या UPSC एक्झाम मध्ये मनीषा आव्हाळे यांनी 33वा रँक मिळवला। आपल्या वडिलांच्या प्रेरणेमुळे 833व्या रँक वरून थेट 33वी रँक त्यांनी मिळवली। मुलगी असली म्हणून काय झालं, मुली ह्या पाठिंबा दिल्यानंतर काय करू शकतात हे मनीषा आव्हाळे यांनी दाखवून दिलं आहे। देशातून 33वा तर राज्यातून 5वा क्रमांक त्यांनी मिळवला। त्या वाशिम जिल्ह्यातील पहिल्या महिला IAS अधिकारी ठरल्या आहेत। सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी जिने आपल्या वडिलांचं स्वप्न मोठ्या जिद्दीने पूर्ण केलं आहे। मुलगा असो की मुलगी, त्यांच्या मेहनतीला जर कुटुंबाची योग्य साथ मिळाली तर वंशाचा दिवाच काय, पण ती सुद्धा आपल्या आईवडिलांच्या आयुष्यात आनंद, अभिमान वाटावा असा दिवस त्यांच्या वाट्याला आणू शकते। मनीषा आव्हाळे 2021 काळात सोलापूर प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प या पदावर त्यांनी काम केले आहे। त्यानंतर त्यांनी सोलापूर येथे सहाय्यक जिल्हाधिकारी या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली। सुरुवातीच्या प्रोफेशनल काळात त्यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे। अशा या मेहनती, हुशार आणि आपल्या कार्याशी एकनिष्ठ असणाऱ्या या अधिकाऱ्यास त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा।